द इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया यांच्या वतीनं पुणे येथे राईज इंडिया लीडरशिप समिटचं आयोजन करण्यात येणार असून या परिषदेची संकल्पना ग्लोबल कॅपेबिलिटीज सेंटर्स मधील धोरणात्मक नेतृत्व मूल्य निर्मितीचे शिल्पकार म्हणून CMS अशी आहे। या परिषदेच्या माध्यमातून GCCS ची बदलती भूमिका आणि कॉस्ट व मॅनेजमेंट अकाउंटंट यांचे वाढते धोरणात्मक योगदान अधोरेखित करण्यात येणार आहे, अशी माहिती ICMAI चे करिअर काउन्सिलिंग अँड प्लेसमेंट कमिटीचे अध्यक्ष CMA विजय रंजन यांनी पत्रकार परिषदेत दिली। पत्रकार परिषदेला CMA चैतन्य मोहरीर सचिव ICMAI WIRC तसेच CMA श्रीकांत इप्पलपल्ली अध्यक्ष ICMAI पुणे चॅप्टर आदी मान्यवर उपस्थित होते। ही समिट उद्या हॉटेल विवांता येथे सायंकाळी 4 ते रात्री 8 या दरम्यान होणार आहे। ICMAI चे करिअर काउन्सिलिंग अँड प्लेसमेंट कमिटीचे अध्यक्ष CMA विजय रंजन यांनी सांगितले की ICMAI कडून केवळ GCCS साठी आयोजित करण्यात येणारी ही पहिलीच परिषद आहे। पूर्वी GCCS प्रामुख्याने खर्च नियंत्रण व आर्थिक अहवालापुरते मर्यादित होते, मात्र आजच्या घडीला त्यांच्याकडून धोरणात्मक नियोजन, कार्यप्रदर्शन, व्यवस्थापन, जोखीम प्रशासन आणि डिजिटल क्षमतांचा प्रभावी वापर अपेक्षित आहे। या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी CMAS अत्यंत सक्षम आहेत। CMAS कडे खर्च व नफा विश्लेषण, धोरणात्मक नियोजन, कार्यप्रदर्शन, मोजमाप आणि निर्णय साह्य यांचे सखोल ज्ञान असल्याने ते जागतिक CFOs आणि व्यवसाय नेत्यांसाठी महत्त्वाचे धोरणात्मक भागीदार ठरत आहेत। मार्जिन ऑप्टिमायझेशन, फायनान्स ट्रान्सफॉर्मेशन, अॅनालिटिक्स, गव्हर्नन्स तसेच ESG संलग्न निर्णय प्रक्रिया यासारख्या क्षेत्रात CMAS ची भूमिका अधिक ठळकपणे दिसून येत आहे। या समिटला विविध आघाडीच्या GCC कंपन्यांचे प्रतिनिधी, CFOs आणि HR प्रमुख उपस्थित राहणार असून उद्योग संवाद आणि नेतृत्वात्मक चर्चेसाठी हे एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार आहे। नमस्कार, मी चैतन्य मोहरीर, इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया वेस्ट इंडिया रिजनल काउन्सिलचा सेक्रेटरी आहे। उद्या इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडियाने ग्लोबल कॅपेबिलिटी कॉन्क्लेव्ह असं एक समिट ऑर्गनाईज केलं आहे, ज्याच्यामध्ये GCC जे आहेत महाराष्ट्रामध्ये स्पेसिफिकली पुण्यात आणि मुंबईत जे ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स आहेत त्यांचे हेड, HR हेड आणि फायनान्स हेड किंवा त्यांचे सगळे हेड जे आहेत त्यांना आपण एकत्रित करतोय। त्याच्याशिवाय वेगवेगळ्या कंपन्यांचे डायरेक्टर फायनान्स, HR हेड्स यांचं पण आपण एकत्रीकरण करतोय। हे उद्या संध्याकाळी 4 ते 8 असा हा प्रोग्राम हॉटेल विवांता हिंजवडीमध्ये आहे, जिथे आपण इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडियाबद्दलची त्यांना माहिती आणि कॉस्ट अकाउंटंट्सच्या स्किल्स आणि त्यांची अवेलेबिलिटी प्लस जे काही कॉस्ट अकाउंटंट त्यांना जर असं काही वाटत असेल की कॉस्ट अकाउंटंट आर व्हेरी मच रिक्वायर्ड, एखाद्या स्किलमध्ये त्यांना जास्त गरज आहे, सो ती स्किल अपग्रेडेशनसाठी पण आम्ही प्रयत्न करू। सो असं एक समिट आहे आणि त्याच्यामध्ये साधारणतः 150 ते 200 प्रोफेशनल्स जे आहेत ते येणं अपेक्षित आहे। ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स हे आता भारतामध्ये एक जसं IT इंडस्ट्रीचा ग्रोथ झाला आपला 2000 सालापासून, सो नेक्स्ट इंडस्ट्री इज ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स। सो ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स जे आहेत हे R&D, फायनान्स किंवा अशा वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये सेटअप होऊ शकतात आणि ज्याचा रोल आहे की सेंट्रलाइज प्रोसेसिंग सगळी जी भारतातून होणार आहे। सो वेगवेगळ्या कंपन्यांची आपण एका लेमन बॅसेट म्हटलं तर बॅक ऑफिसेस किंवा सेंट्रलाइज शेअर्ड सर्व्हिसेस जे आहेत ते ऑपरेट होणार आहे। सो तिथे डेफिनेटली फायनान्स प्रोफेशनलची आणि कॉस्ट अकाउंटंटची ही गरज आहे, कारण की कॉस्ट अकाउंटंट हा फक्त लेजर्स किंवा डेबिट क्रेडिट एंट्री बघत नाही, तो प्रोडक्शनची पूर्ण प्रोसेस बघतो आणि वेगवेगळ्या विषयांमध्ये तो एक्सपर्ट असतो। सो कॉस्ट अकाउंटंटला तिथे बऱ्यापैकी स्कोप आहे असं आमच्या संस्थेचं म्हणणं आहे आणि त्याच्यासाठीच हा आपण सगळ्यात पहिला जो इव्हेंट आहे तो पुण्यात ऑर्गनाईज करतोय। त्याच्यानंतर भारतामध्ये वेगवेगळ्या सिटीमध्ये बेंगळुरू असेल, हैदराबाद असेल, दिल्ली असेल, इथे पण ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्सचे समिट आपण ऑर्गनाईज करणार आहोत। Good morning. I am Vinay Ranjan, Council Member, the Institute of Cost Accountants of India. Today, I am in Pune to see the program that we scheduled for tomorrow, that is on 30th January at Taj Vivanta, Hinjwadi, Pune. The program theme is Rise India Leadership Summit with a strategic vision on GCCs, where CFOs of various companies and HR heads of various organizations will be attending the program and understanding what are all the key skills that CMS are offering to the industry
and we also discuss what are all the challenges to make India a Vikasit Bharat by the year 2047, and role of CMS in the journey of Vikasit Bharat also will be discussed tomorrow.